महाड तालुक्यातील पाणे गावालगत काळे नदीच्या पात्रात असलेल्या धोकादायक धबधब्यावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर लवकरच बंदी आदेश लागू करण्यात येणार आहे। याबाबत ॲडव्हेंचर सोल्स महाड यांच्या वतीने 20 जुलै रोजी महाडचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। महाडपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वालनकोंडी देवस्थानाच्या पुढे पाणे गावालगत असलेल्या या धबधब्यावर जुलै महिन्यापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। काळे नदीचे खोरे डोंगराळ आणि घनदाट जंगल परिसरात असून या भागात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असते। 15 जुलै 2024 रोजी या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदीच्या पाण्याला मोठा प्रवाह आला होता। त्यामुळे धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या धबधब्यावर महाराष्ट्राच्या विविध भागातून महिला, पुरुष आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने पर्यटक येतात। मात्र काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत येत असल्याने ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना त्रास होत असल्याचा तक्रारी आहे। तसेच परिसरात प्लास्टिक, दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा टाकला जातो असल्याने पर्यावरणालाही मोठी हानी होत आहे। या पार्श्वभूमीवर संस्थेने पाणे गावातील धबधब्यासह महाड तालुक्यातील इतर धोकादायक धबधब्यांवरही पर्यटकांसाठी तात्काळ बंदी लागू करण्याची मागणी केली आहे। निवेदन स्वीकारल्यानंतर प्रांताधिकारी उमासे यांनी पाणे गावातील काळी नदी पात्रातील धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याबाबत तात्काळ कार्यवाहीचा आदेश दिले असून लवकरच अधिकृत बंदी आदेश जारी करण्यात येणार आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल खांबे, सचिव वैभव शेडगे, उपाध्यक्ष रजनीकांत माने, सदस्य रोशन सावंत, किशोर खोपकर, सम्यक सपकाळ, व्यंकोजी लुष्टे आणि प्रतीक कालगुडे उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।